नमस्कार, मी राणे गुरुजी आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज मी आपल्याला मंगळ ग्रहाविषयीचे गैरसमज जे आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी आपण मंगळाविषयी आपण जे काही गैरसमज ऐकले असतील ह्यापैकी काही गैरसमज आहेत का समज आहेत किंवा त्यामध्ये काही तथ्य आहे का याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आज या ठिकाणी मी असे काही विषय मांडणार आहे जे कदाचित आपल्याला नव्यानेच माहीत असतील किंवा ह्यापैकी अर्ध्याच गोष्टी आपल्याला माहीत असतील. म्हणजे एखादंच वाक्य आपल्याला माहिती आहे ज्याची एक दुसरी बाजू आपल्याला माहीत नाही आणि त्यालाच धरून आपण मंगळ मंगळ करत बसतो. मंगळाविषयी अनेक गैरसमज देखील आहेत आणि काही समज जे बरोबर आहेत ज्यामध्ये काही तथ्य देखील सांगितलेली आहेत. आपण खास करून गैरसमजांवर आज चर्चा करूया, म्हणजे काय चूक आहे हे आपल्याला समजेल, जेणेकरून यापुढे मंगळामुळे म्हणजे पत्रिका पाहताना लग्न जुळवताना आपल्याला मंगळाविषयी जे गैरसमज आहेत ज्यामुळे लग्न जुळताना आपल्याला अडचणी येतात ह्या विषयींवर मी प्रकाश टाकणार आहे, जेणेकरून ह्यापुढे लग्न जुळताना मंगळ हा विषय मध्ये येणार नाही. तर अशाच विषयांवर आपण आज चर्चा करणार आहोत आणि मंगळाला खरंच घाबरावं का की घाबरू नये या विषयावर देखील आपण चर्चा करणार आहोत. या विषयाला सुरुवात करण्याआधी माझी नेहमीचीच एक विनंती की याविषयी काही शंका असल्यास मला खाली कमेंटमध्ये विचारा किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेजमार्फत विचारणा करा. तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करीन. तर ह्याविषयी मी जी काही माहिती सांगतोय ती आधी संपूर्ण नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका आणि मगच आपली शंका विचारा. जर व्हिडिओ अर्धवटच पाहून आपण आपली शंका विचाराल किंवा आपण कुठे काही ऐकलं असेल आणि त्याच्यावर काही विचारत असाल तर त्याच्याबद्दल मी कुठलीही निरसन करणार नाही. आधी नीट विषय पहा, व्हिडिओ पहा, मी काय माहिती सांगितली आहे ती पहा. यामध्ये आपण अनेकांकडून काही गोष्टी ऐकलेल्या असतात ज्याला धरून आपण अनेक विषय चर्चा केलेले असतात, अनेक वेळेला तसे निर्णय सुद्धा घेतलेले असतात. पण त्याच विषयांना आज मी इथे सुरुंग लावणार आहे हे लक्षात ठेवा. नीट ऐका, काय सांगतो आहे ते नीट समजायचा प्रयत्न करा आणि मगच आपली शंका विचारा, जेणेकरून आपल्याला मी जे काही सांगत आहे ते नीट समजलं आहे हे मला आधी समजायला हवं. मगच मी जे काही त्याच्यावर निरसन करीन किंवा त्याचं जे काही विश्लेषण करीन ते आपल्याला समजेल. सर्वप्रथम आपण पाहूया की आपण जे एक वाक्य म्हणजे लग्न जुळवताना, पत्रिका जुळवताना आपण एक वाक्य नेहमी ऐकतो. अनेक घरातली मोठी माणसं सांगतात, कोणीतरी ओळखीचा व्यक्ती काहीतरी सांगितलेलं असतं, कुठून तरी अर्धवट वाक्य ऐकलेलं असतं की मंगळाला मंगळच पाहिजे किंवा मंगळाला मंगळ पाहिजे, हे वाक्य ऐकलेलं असतं. पण मी जी आता दोन वाक्य सांगितली, मंगळाला मंगळ पाहिजे आणि मंगळाला मंगळच पाहिजे, या दोन वाक्याचे वेगळे वेगळे अर्थ होतात आणि हे जेवढं खरं आहे तेवढंच अर्ध सत्य देखील आहे हे सुद्धा ध्यानात ठेवा. म्हणजे मंगळाला मंगळ पाहिजे हे खरं आहे पण हे पूर्ण सत्य नाही, म्हणजे एवढंच खरं नाही आहे. ह्याच्यामध्ये अजूनही काही विश्लेषण दिलेली आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये. ज्या पद्धतीने ग्रहांची स्थिती असेल तर मंगळाचा दोष नाहीसा होतो हे सांगितलेलं आहे. तर हे सुद्धा ध्यानात ठेवा. म्हणजे ह्यावर थोडंसं अजून विश्लेषण करायचं. मंगळ आहे असं आपण जेव्हा पाहतो किंवा आपल्याला माहिती असतं की आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे, मंगळ जो आपण पाहतो तो खास करून पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि 12व्या स्थानात जर मंगळ असेल तर तो मंगळ आहे असे आपण ग्राह्य धरतो किंवा ज्योतिषशास्त्रात हे सांगितलेले आहे की इथे जर या स्थानांमध्ये मंगळ असेल तर मंगळ म्हणून पाहावा. आता हेच आपण पत्रिका जुळवताना म्हणजे आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी पत्रिका जेव्हा समोरून येते आपल्याकडे, तेव्हा आपण आपल्या ओळखीतील ज्योतिषांना विचारतो की मंगळ आहे का, तर मंगळ नाही हे ऐकल्यावर आपण तिथेच अर्धवट सोडून देतो की विषय सोडून द्या, नको मंगळ नाहीये, कारण आपल्या मुलाला मंगळ आहे तर समोरच्याही पत्रिकेत मंगळ हवा, हे आपण असं कुठेतरी अर्धवट ऐकलेलं असतं ज्याची आपण नीट शहानिशा केलेली नसते किंवा त्या विषयाची अधिक माहिती देखील घेतलेली नसते आणि त्यामुळे अनेक वेळेला लग्न जुळत नाहीत असंही आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे मी स्वतः सांगतो की दुसऱ्या काही पर्यायांनी मंगळाचा दोष नाहीसा होतोय पण ते ऐकायचं नसतं कारण आपण कुठेतरी अर्धवट माहिती घेतलेली असते. त्यामुळे जी तथ्य मी सांगतो ती ऐकायची नसतात आणि आपल्याला जेवढं मान्य असतं त्याच्यावरच आपण लग्न करू नका हे ठरवून मोकळं होतो. तर आता मंगळाला मंगळ पाहिजे हे खरं आहे पण ह्याच्यावर अजूनही काही पर्याय दिलेले आहेत. मंगळापेक्षा जे बलवान ग्रह आहेत, बलवान ग्रह कुठले तर सूर्य, गुरु, शनी, राहू, केतू हे जर काही विशिष्ट स्थानांमध्ये असतील तर मंगळाचा दोष नाहीसा होतो. म्हणजे मुलाच्या पत्रिकेत समजा मंगळ आहे आणि मुलीच्या पत्रिकेत हे जे मी ग्रह सांगितले हे काही विशिष्ट स्थानांमध्ये असतील तर मंगळाचा दोष नाहीसा होतो. पत्रिका जुळवताना हा मंगळाचा दोष ग्राह्य धरला जात नाही आणि त्याचे परिणाम देखील आपल्याला दिसून येत नाही.
हे सुद्धा ध्यानात ठेवा. ह्याच्यावर अजून एक पर्याय आपल्याला सांगितलेला आहे, तो म्हणजे काही जे बलाढ्य ग्रह आहेत, ज्यांची मी नावं आत्ता आपल्याला सांगितली, त्यांची दृष्टीसुद्धा जर मंगळावर असेल तर मंगळाचा दोष नाहीसा होतो. अशाही प्रकारे मंगळाचे दोष नाहीसे केले जातात. माझ्या माहितीत 95% पत्रिका ह्या मंगळाला जुळलेल्या असतात, पण फक्त आपण कुठेतरी अर्धवट ऐकलेलं असतं की मंगळाला मंगळ पाहिजे, त्याला अनुसरून आपण हे ठरवतो. म्हणजे ज्योतिषी जेव्हा सांगतो की नाही, काही हरकत नाही, पुढे बोलणी करायला काही हरकत नाही, तरीसुद्धा आपण आपल्या अर्धवट माहितीवर हे ठरवतो की नको, हे लग्न करायला नको. होतं काय, आपलंच नुकसान होतंय. एखादी आलेली चांगली पत्रिका आपण आपल्या अर्धवट माहितीवर लग्न करू नये असं ठरवून मोकळं होतो. तर हे लक्षात ठेवा, जेव्हा मंगळाला मंगळ पाहिजे असं कोणी सांगेल तर त्यांना माझा हा व्हिडिओ दाखवा. म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या गोष्टींना पूर्णपणे मान्यता दिलेली आहे. आणि मी ह्या पलीकडचं काही सांगत नाही आहे की ज्योतिषाच्या पलीकडे जाऊन काही सांगतोय, असंही नाही. हे ज्योतिषशास्त्रामध्ये मान्य आहे. ज्यांनी ज्योतिषाचा थोडा देखील अभ्यास केला आहे त्यांना ह्या गोष्टींची माहिती आहे. आणि जे आपण फक्त अर्धवट माहिती घेतो, म्हणजे जवळजवळ 98% लोक जे फक्त अर्धवट काहीतरी ऐकलेलं असतं, मंगळाला मंगळ पाहिजे, ह्याला धरून जी लग्न करू नका असा जो निर्णय घेतात, त्याला ह्या गोष्टीने सुरुंग लागतोय एवढं लक्षात घ्या. त्यामुळे ही माहिती, जे काही मी सांगितलं ते नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. मला आपल्याला कुठलीही नावं ठेवायची नाही आहेत, मला काही आपल्याला सांगायचं नाही आहे, पण आपल्या माहितीमध्ये मी भर करतो आहे. आपल्या माहितीत, आपल्या ज्ञानामध्ये मी भर टाकायचा प्रयत्न करतोय, कारण अर्धवट ज्ञान हे कधीही धोकादायक आहे. आणि आजपर्यंत लक्षात घ्या, आपण जर मंगळाला मंगळ पाहिजे एवढ्याच हट्टा देखील मुलाचं किंवा मुलीचं लग्न नको करायला असा जर विषय केला असेल तर आपण आपलं नुकसान केलं आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे जर ग्रहयोग असतील तर मंगळाचा दोष नाहीसा होतो. मग तो मुलाच्या असेल किंवा मुलीच्या असेल, जोडीदाराचा समोरून आलेली जी पत्रिका असते जुळवण्यासाठी, त्यामध्ये जर अशी विशिष्ट ग्रहस्थिती असेल तर ते दोष नाहीसे होतात. तर अशा प्रकारे हा मंगळाचा विषय. मला असं वाटतं मी ह्या विषयावर पूर्ण प्रकाश टाकलेला आहे की मंगळाला मंगळच पाहिजे हे खरं आहे, पण त्याच्याविषयी अजूनही काही तर्क सांगितलेले आहेत, अजूनही काही तथ्य सांगितलेली आहेत. तसे जर ग्रहयोग, ग्रहस्थिती असेल तर मंगळाचा दोष नाहीसा होईल, पूर्णपणे नाहीसा होतो. त्याचे कुठलेही परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. ह्यानंतर अजून एक विषय मी नेहमी ऐकतो, जेव्हा मी पत्रिका पाहून जेव्हा सांगतो की आपल्या पाल्याला, मुलाला किंवा मुलीला मंगळ आहे, तेव्हा एक प्रश्न लगेच विचारला जातो, तो कडक आहे, सौम्य आहे का मध्यम आहे? तर हे लक्षात घ्या, मंगळ हा मंगळ आहे. तो कडक आहे, सौम्य आहे का मध्यम आहे, ही त्याची ग्रहस्थिती आहे. त्याच्याने तो मंगळाची जी परिस्थिती आहे, म्हणजे मंगळ असल्याने लग्न जुळवताना किंवा लग्न जुळवण्याच्या विषयावर जो परिणाम होतो, त्याच्यात कडक, सौम्य, मध्यमचा काहीही फरक पडत नाही. मंगळ आहे म्हणजे मंगळ आहे. त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचे वाईट परिणाम देखील भोगावे लागतील, हे लक्षात घ्या. त्यामुळे मंगळ कडक, सौम्य, मध्यम ह्या विषयात कधीही जाऊ नका. कारण जर आपण सौम्य आहे असं जर मान्य केलं किंवा कोणी सांगितलं की तो सौम्य आहे, तर लक्षात घ्या तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करणार आहात आणि ह्यामुळे आपलंच नुकसान होणार आहे. त्यामुळे असा कुठलाही गैरसमजात, अशा कुठल्याही गोष्टीत राहू नका. मंगळ आहे जेव्हा सांगितलं जातं, म्हणजे मी तरी एवढंच सांगतो, पत्रिकेत लिहून देताना सुद्धा लिहितो की जातकाला मंगळ आहे. तर हे लक्षात घ्या, मंगळ आहे म्हणजे मंगळ आहे. त्याच्याविषयी अजिबात हलगर्जीपणा करून आपल्याला चालणार नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा पत्रिका जुळवताना जर दुर्लक्ष केलं तर त्याचे वाईट परिणाम, जे आपण जुन्या काळामध्ये ऐकलेले असाल, ते आपल्याला भोगावे लागतील. मंगळ आहे म्हणजे मंगळ आहे, त्याला तेवढंच महत्त्व द्या, त्याची गंभीरता लक्षात घ्या. त्याच्याने खूप वाईट परिणाम होताना मी पाहिलेले आहेत, आम्ही घडताना पाहिलेले आहेत. ह्याविषयी सुद्धा इथे मी हा गैरसमज मला वाटतं मी खोडून टाकायचा प्रयत्न केलेला आहे की मंगळ हा सौम्य आहे, कडक आहे की मध्यम आहे. तर ह्याविषयी सुद्धा कुठला गैरसमज ठेवू नका. मंगळ आहे म्हणजे मंगळ आहे. ह्यानंतरचा अजून एक गैरसमज म्हणजे असं पाहण्यात येतं की मंगळ आहे म्हणजे एखाद्या पत्रिकेमध्ये, एखाद्या आपल्या पाल्याला मंगळ आहे, पण त्याच्या लग्नामध्ये काहीतरी अडचणी येतात, लग्न जुळत नाही. आणि काही वेळेस वयाची 28 वर्ष, 29 वर्ष, 30 वर्ष देखील उलटून जातात आणि तरीसुद्धा आपल्या पाल्याचे लग्न ठरत नाही. पण आपल्याला असं सांगण्यात येतं की मंगळ आहे म्हणून लग्न ठरत नाही. तर हे लक्षात घ्या. तर असा कुठलाही प्रकार इथे काम करत नाही. मंगळ जो आहे तो फक्त वयाच्या 28 वर्षे वयापर्यंतच काम करतो. म्हणजे एकतर लग्नात तो अडथळे निर्माण करत असेल तर तो वयाच्या 28व्या वर्षापर्यंत, आणि जर
ह्याच्यामध्ये दुसरा पर्याय असा की जर आपण व्यवस्थित पत्रिका जुळवून लग्न केलं असेल, म्हणजे मंगळाच्या आपल्या पाल्याच्या किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये जर मंगळ आहे आणि व्यवस्थित ते ग्रहदोषाचे निवारण करून आपण पत्रिका जुळवून लग्न केलं असेल, तर तिथेच तो मंगळदोष संपला. म्हणजे ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला तो मंगळदोष संपला. मग तो 28 वर्षाच्या आधी जर लग्न झालं तरीही तिथे तो मंगळदोष संपला, हे लक्षात घ्या. मग 28 वर्षे वयानंतर जर आपलं लग्न ठरत नाही तर त्याची वेगळी कारणं असू शकतात. त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला पत्रिका पाहूनच त्यावर अधिक मार्गदर्शन करता येऊ शकतं. म्हणजे मी तरी हे सांगू शकेन की पत्रिका पाहिली तरच काय अडचण आहे, म्हणजे मंगळाचीच अडचण आहे की अजून कुठल्या ग्रहदोषांची अडचण आहे, याविषयी मी अधिक प्रकाश टाकू शकतो. आणि तसं करतो देखील मी, की पत्रिका पाहिल्यावर हे मी नेहमी करतो आणि हे पत्रिका पाहूनच मला मार्गदर्शन याविषयी करता येईल. याविषयी आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असल्यास मला जन्मतारीख, जन्मवेळ, कुठे जन्म झाला ही माहिती व्हॉट्सॲप मेसेजवर पाठवावी. ही सेवा सशुल्क आहे हे ध्यानात ठेवावं आणि मी त्यावर आपल्याला मार्गदर्शन आनंदाने करीन. यानंतर की जर मंगळ आहे तर आपण ह्यावर काय करू शकतो. म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की मंगळ आहे तेव्हा अनेक मातापिता याविषयी चिंता करतात, घाबरतात की आता आपण काय करायचं. मुलाला मंगळ आहे किंवा मुलीला मंगळ आहे तर त्यांचे लग्न कसं होणार, काय होणार पुढे, याविषयी अनेक प्रश्न, अनेक चिंता मातापित्यांना सतावत असतात. पण लक्षात घ्या, हा मंगळाचा दोष किंवा मंगळ ग्रह हा जेवढा प्रखर आहे, कठोर आहे, तेवढंच त्याविषयी व्यवस्थित माहिती घेतली किंवा व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं तर हा विषय अजिबात गंभीर नाही. पण हा विषय गंभीर आहे एवढंही ध्यानात ठेवा. पण हा विषय नीट हाताळला तर ह्याविषयी कुठलीही चिंता, कुठलीही अडचण आपल्याला दिसून येणार नाही, हे लक्षात घ्या. मी सर्वप्रथम मंगळाचा दोष निघतो का ह्याविषयी पहिले पाहून घेतो, अभ्यास करतो आणि मग किती गुण जुळतायत ह्या विषयाकडे वळतो. मंगळ आहे तर ह्या विषयाला घाबरू नका. मंगळ असल्यावर आपण काय करू शकतो, तर सर्वप्रथम लक्षात घ्या की मंगळ ग्रहाची शांती करून घ्यावी. पत्रिका पाहून मी हे सांगतोच की मंगळ ग्रहाची शांत करून घ्या. ह्यानंतर त्रिकोणी आकाराचे पोवळे आपण धारण करू शकतो. म्हणजे मुलाला किंवा मुलीला आपण त्रिकोणी आकाराचं पोवळं लग्न होईपर्यंत धारण करायला देऊ शकतो, जेणेकरून लग्न जुळताना या ग्रहाची कुठलीही अडचण आपल्याला दिसून येणार नाही किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो कमी होऊन जाईल. आणि जर त्रिकोणी आकाराचं पोवळं धारण केलं असेल तर ते लग्न झाल्यानंतर काढून टाकावं, हे सुद्धा ध्यानात ठेवा. लग्न होईपर्यंतच त्याचा प्रभाव राहील. लग्नाविषयी कुठलीही अडचण असल्यास किंवा मंगळाचा दोष असल्यास त्रिकोणी आकाराचं पोवळं घालावं. हे रत्न धारण करताना पत्रिका पाहूनच यावर मार्गदर्शन केलं जाईल की खरंच त्रिकोणी आकाराचं पोवळं धारण करणं गरजेचं आहे किंवा नाही. तर ह्याविषयी सुद्धा मी इथे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याविषयी अजूनही काही उपाय आहेत, आपण त्या विषयावर नंतर चर्चा करूया. पण हे लक्षात घ्या की हा विषय चिंतेचा आहे, जेवढा गंभीर आहे तेवढाच सोपा आहे. आणि मला असं वाटतं मी भरपूर गोष्टी ह्यामध्ये आपल्याला गैरसमजावर क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला ह्या ज्ञानामध्ये थोडीशी भर पडेल. मला असं वाटतं की मी हा प्रयत्न सफळ होतो आहे. मला असं वाटतं की आपण हा व्हिडिओ पाहून आपल्याला हे नक्कीच आवडेल. म्हणजे मी जी नवीन माहिती आपल्याला सांगितली ती ध्यानात ठेवा. ह्यामध्ये कुठलीही तर्कवितर्क नाहीत, ही शास्त्रसंमत माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे, हे ध्यानात ठेवा. आणि तसे माझे अनुभव देखील आहेत, म्हणूनच मी हे आपल्यासमोर सांगतो आहे. तर आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल. ह्याविषयी अजूनही काही गैरसमज असतील, आपण कुठून ऐकले असाल तर ते खरंच आहेत का, किंवा ह्याविषयी काय माहिती आहे ह्याविषयी कमेंटमध्ये मला विचारा. मी तिथे आनंदाने आपल्याला माहिती देईन. किंवा जर अधिक आपण काही गैरसमज असतील तर तसा पुन्हा एक नव्याने व्हिडिओ तयार करीन आणि त्यामार्फत मी आपल्या गैरसमजांचे, शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करीन. आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल. हा व्हिडिओ आपण नवीनच पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि असे गैरसमज दूर झाल्यामुळे अनेकांचे विवाह ठरण्यासाठी मदत होईल. आणि माझा हा प्रयत्न सफळ झाला मी असं समजेन, हे लक्षात ठेवा. आणि असा प्रयत्न मी नेहमी करीन, कारण मी काही सर्वज्ञ नाही. त्यामुळे मला जर एखादी गोष्ट माहीत नाही तर मी त्या विषयावर अभ्यास करीन, अनेक तज्ज्ञांचं मत घेईन आणि मगच मी आपल्यासमोर ती माहिती मांडीन. त्यामुळे कुठलेही गैरसमज मी आपल्याला देतो आहे असा माझा प्रयत्न होणार नाही. माझ्याकडून नकळत देखील हा प्रयत्न घडणार नाही. धन्यवाद.